नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिलेल्या संख्यांमधील कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे आणि कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही यावरील स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेली उदाहरणे आणि ही उदाहरणे आपण ट्रिक्सने सोडवणार आहोत। पहिले उदाहरण, खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे? तर सुरुवातीला आपण संख्या आणि पूर्ण वर्ग संख्या यामधला फरक पाहूया। तर पूर्ण वर्ग संख्या म्हणजे अशी संख्या की जी कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे आणि हे गणित आपण ट्रिकने सोडवणार आहोत। तर हे गणित ट्रिकने सोडवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 10 पर्यंतचे वर्ग माहीत पाहिजे। तर इथे सुरुवातीला आपण वर्ग लिहूया। 1 चा वर्ग येतो 1, त्यानंतर 2 चा वर्ग येतो 4, त्यानंतर 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, त्यानंतर 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, त्यानंतर 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि शेवटी 10 चा वर्ग येतो 100। त्यानंतर आपण बघितले तर इथे 1 चा वर्ग आहे 1 आणि त्यानंतर इथे 9 चा वर्ग आहे 81, म्हणजे इथे 1 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 81 सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे आणि या दोन्ही संख्येच्या एकक स्थानी हा 1 हा अंक आहे। त्यानंतर आपण पुढे बघितले तर इथे 2 चा वर्ग आहे 4 आणि इथे 8 चा वर्ग आहे 64। तर या दोन पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे। त्यामुळे सुरुवातीचा आपण 1 चा आणि 9 च्या वर्गाच्या पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानचा अंक लिहिला 1, त्यानंतर 2 चा वर्ग 4 आणि 8 चा वर्ग 64, म्हणजे 4 आणि 64 या पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानचा अंक 4 तो इथे आपण लिहिला। त्यानंतर 3 चा वर्ग आहे 9 आणि 7 चा वर्ग आहे 49। तर या 9 आणि 49 या दोन पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानचा अंक आहे तो म्हणजे 9, तो इथे पुढे आपण लिहून घेतला। त्यानंतर 4 चा वर्ग 16 आणि 6 चा वर्ग 36, तर 16 आणि 36 या दोन पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानचे अंक आहेत 6, त्यामुळे इथे पुढे आपण 6 लिहिले। त्यानंतर इथे 5 चा वर्ग आहे 25 आणि 25 या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानचा अंक आहे 5, त्यामुळे इथे आपण पुढे 5 लिहिले आणि शेवटी 10 चा वर्ग आहे 100 आणि 100 या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानचा अंक आहे 0, त्यामुळे इथे आपण पुढे 0 लिहून टाकले। त्यानंतर हेच जर अंक आपण सिरियल वाईज लिहिले तर सुरुवातीला येईल 0, 1, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6 आणि त्यानंतर येईल 9, म्हणजे 0 ते 9 पर्यंतच्या अंकामधले हे 6 अंक आपल्याला इथे मिळून गेले। त्यानंतर या 6 अंकाव्यतिरिक्त जे अंक असणार आहेत ते 0, 1 नंतर असणार आहे 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, 5, 6 इथे आहे, त्यामुळे पुढचे अंक असणार आहे 7 आणि 8। त्यामुळे इथे आपल्याला नियम मिळून गेला की संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक असल्यास त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतातच। त्यानंतर दुसरा एक नियम आपल्याला मिळून जाईल की संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6 व 9 हे अंक असल्यास ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते। तर या दोन नियमामध्ये इथे जर आपण बघितले तर इथे नसतातच हा शब्द वापरला आहे आणि इथे वापरला आहे असू शकते। इथे असू शकते हा शब्द वापरला आहे कारण प्रत्येक संख्या जिच्या एकक स्थानी 4, 5, 6, 9 किंवा 0, 1 हा अंक असेल ती प्रत्येक संख्या प्रत्येक वेळी पूर्ण वर्ग संख्या असू शकणार नाही, त्यामुळे इथे असू शकते हा शब्द वापरलेला आहे। उदाहरणार्थ जर आपण बघितले तर 14 ही संख्या आहे, तर या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे, परंतु ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही आहे। परंतु तेच जर आपण इथे बघितले कोणतीही संख्या घेतली, समजा 23 ही संख्या घेतली, तर इथे 23 या संख्येच्या एकक स्थानी 3 आहे, पण 23 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नसणार आहे, कारण इथे या 4 अंकामधला कोणताही अंक जर एकक स्थानी असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतेच। तर या प्रकारे आपण 1 ते 10 पर्यंतच्या वर्गावरून हे नियम टॅली करू शकतो आणि यावरूनच आपण हे उदाहरण आणि पुढचे उदाहरण सोडवणार आहोत।
तर इथे पहिली संख्या आहे 6242 आणि इथे एकक स्थानचा अंक आहे 2. त्यामुळे 2 एकक स्थानी आहे, त्यामुळे ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. त्यानंतर पुढची संख्या आहे 6248 आणि ते सुद्धा एकक स्थानी अंक आहे 8, त्यामुळे ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही. त्यानंतर पुढे आहे 6241 आणि ते एकक स्थानी अंक आहे 1, त्यामुळे ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि पर्याय क्रमांक 3 हा बरोबरचा पर्याय आहे. पुढचे उदाहरण, खालीलपैकी पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असते कारण 1चा वर्ग 1 येतो. त्यानंतर 2चा वर्ग येतो 4. त्यानंतर 5चा वर्ग 25 आणि एकक स्थानचा अंक असतो 5. त्यानंतर 6चा वर्ग 36 आणि एकक स्थानचा अंक असतो 6. त्यानंतर 7चा वर्ग 49, त्यामध्ये एकक स्थानचा अंक असतो 9 आणि शेवटी 10चा वर्ग असतो 100, त्यामध्ये एकक स्थानचा अंक असतो 0. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 4, 5, 6, 9, 0 यामधला अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते. आणि याच्या व्यतिरिक्त जे अंक राहिलेले आहेत ते आहेत 2, 3, त्यानंतर 4, 5, 6 इथे दिलेला आहे, त्यामुळे 7 आणि 8 हे अंक राहिले. त्यामुळे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक असतील त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतातच. तर पहिल्या संख्येच्या एकक स्थानी अंक आहे 6, त्यामुळे ही पूर्ण वर्ग संख्या असू शकते. त्यानंतर दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानचा अंक आहे 8, त्यामुळे दुसरी संख्या ही पूर्ण वर्ग संख्या नसणार आहे. त्यानंतर तिसरी संख्येच्या एकक स्थानचा अंक आहे 9, त्यामुळे तिसरी संख्यासुद्धा पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. आणि चौथी म्हणजे शेवटची संख्या आहे 1936 आणि यामध्ये एकक स्थानचा अंक आहे 6 आणि 6 एकक स्थानी आहे, त्यामुळे ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यामुळे गणितामध्ये आपल्याला विचारलं आहे पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती आणि पर्यायामध्ये पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे फक्त 1448 आणि 1448चा पर्याय क्रमांक हा 2 आहे. पुढचे उदाहरण, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? आणि हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर सुरुवातीला या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करावे लागेल. तर इथे 2 गुणिले 1000 होईल 2000 आणि 2000 अधिक 16 होईल 2016 आणि छेदाचे 1000 आहे तसेच लिहून टाकले. त्यानंतर पुढचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघितला तर 16 गुणिले 4 होईल 64 म्हणजे 1664 अधिक 17 केले तर 64 अधिक 7 71 आणि 10 81, त्यामुळे त्या अंशामध्ये होईल 81 आणि छेदामध्ये 4 आहे तसेच. त्यानंतर तिसरा पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघितला तर 16 144 आणि 144 अधिक 1 होईल 145 आणि छेदामध्ये 9 आहे तसेच. त्यानंतर चौथा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बघितले तर 25 गुणिले 16 केले तर 25 × 150, 150चे 0 हातचा आला 15. त्यानंतर 25 × 25, 25 आणि 15 होईल 40, त्यामुळे 25 गुणिले 16 केले तर होईल 400 आणि 400मध्ये 9 मिळवले तर होईल 409 आणि छेद 25 आहे तसा लिहून टाकला. त्यानंतर 25 हा 5चा वर्ग आहे, परंतु 409 हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, कारण 20चा वर्ग जर आपण बघितला तर तो येतो 400. त्यानंतर 21चा वर्ग बघितला तर तो येतो 441, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर पुढचा पर्याय बघितला तर 145/9, तर 9 हा 3चा वर्ग आहे, परंतु 145 हा कोणत्याही पूर्णांक संख्येचा वर्ग नाही, कारण 12चा वर्ग हा 144 येतो. त्यानंतर 13चा वर्ग येतो तो 169 येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर इकडे जर आपण बघितले तर 1000 आहे छेदामध्ये, तर 10चा वर्ग आपण बघितला तर तो 100 येतो, म्हणजे इथे 1 शून्य होते, त्याची दुप्पट शून्य इथे पुढे झाली. त्यानंतर 100चा वर्ग जर आपण केला तर तो इथे 2 शून्य आहेत, त्यामुळे इथे 1च्या पुढे 4 शून्य येणार आहेत, त्यामुळे इथे जर 4 शून्य दिली तर इथे होईल 10,000, त्यामुळे 1000 सुद्धा कोणत्याही पूर्णांक संख्येचा वर्ग नाही आहे.
त्यामुळे पर्याय क्रमांक 1 सुद्धा चुकीचा पर्याय आहे. त्यानंतर इथे 81 जर बघितले तर 81 9चा वर्ग आहे आणि 4 हा 2चा वर्ग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बरोबरचा पर्याय आहे. म्हणजे 16.17/4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. तर या प्रकारे आपण दिलेल्या संख्यामधली पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे आणि पूर्ण वर्ग संख्या कोणती नाही हे ट्रिकने काढू शकतो. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.